महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याबाबतचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीकडून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले। यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाल्या, बिनविरोध निवडणुका घडवून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांना धमकावले जात असून उमेदवारी अर्ज भरणे व मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रशासनाने पक्षपाती भूमिका घेतल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशाराही दिला आहे। दरम्यान गड्डा यात्रा आणि मतदान एकाच दिवशी आल्याने जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली। कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देत उद्या सकाळी 10 ते 12 या वेळेत काळ्या फिती लावून शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे, पण काल जो सोलापुरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते। बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे दिसून येतं। निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे, नगर परिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल, ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत। काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला, मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्सर। सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या। मग आरोळवर आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल, 3च्या नंतर देण्यात आलेले एबी फॉर्म्स असतील, बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये। तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत, कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही। खास करून आरो 2 जे असतील, मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत, अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत, याद्या देत नाही आहेत। सीसीटीव्ही फुटेज मागितलं गेलंय, कारण का 100% 3च्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूल प्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट, मग एबी फॉर्म असू देत नसू देत, तुम्ही ते 3 वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही, स्वीकारू शकत नाही। पण जे इलेक्शन इन्चार्ज आहे, जे आता महानगरपालिका आयुक्त आहेत, ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत, एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत। पारदर्शकता बिलकुल नाही आहे। काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो ह्या ठिकाणी झाला। मी तुम्हाला 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सर्वदे आणि शिंदे, त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल। त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे, पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल, कारण का ते पण